तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्ट मध्ये. रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने सारं गावच्या गाव गाडलं गेलं. या दुर्घटनेविषयी अधिक माहिती ऐकणार आहोत. मणिपूरमध्ये 2 कुकी महिलांना नग्न करत जमावाने त्यांची धिंड काढली. मे मधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सारा देश ढवळून निघाला. नीलम गोरेंनी शिंदे गटात प्रवेश केला तरीही त्यांचं सभापतीपद सुरक्षित असल्याची खात्री तालिका सभापतींनी दिली आहे. वेगवान घडामोडीत ऐकूया, ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर, तर गुरमीत राम रहीमची चौथ्यांदा पॅरोलवर सुटका. नागालँडमधील आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आणि रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्र गहाळ. या बातम्या. एप्रिल अखेरीसपासून मणिपूर अशांत आहे. मात्र पंतप्रधानांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या आधी मणिपूरवर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे एवढे दिवस सरकार काय करत होतं यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याविषयी ऐकू चर्चेतल्या बातमीत. चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. इर्शाळवाडीत दरड कोसळून गावाची वाताहत, जवळपास 98 जणांना वाचवण्यात यश. रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी येथे दरड कोसळली आणि सारे गावच त्यात जमीनदोस्त झाले. इर्शाळवाडीत 60-70 घरातील मिळून 200 लोकसंख्या होती. इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला हे गाव वसलेलं आहे. 19 जुलैला रात्री डोंगराचा कडा खाली आला आणि या दरडीखाली गावातील बरीच घरं गाडली गेली. साधारण 11 वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचं गावातील काही लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी लोकांना हाकारे देऊन उठवेपर्यंत 11:30च्या सुमारास दरड कोसळली आणि गाव डोंगराखाली गेले. त्यानंतर गावातील सरपंच आणि गावकरी घटनास्थळी पोहोचले. मध्यरात्री स्थानिक पोलीस, आसपासच्या गावातील गिर्यारोहक, रुग्णवाहिका आणि प्रशासकीय कर्मचारी तेथे दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादा भुसे, अंबादास दानवे, गिरीश महाजन आदी नेतेही पहाटेपर्यंत घटनास्थळी पोहोचले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून घटनेची माहिती घेतली. तसेच आवश्यक तरतूद करण्यासाठी सूचना दिल्या. बुधवारी रात्री शांत निजलेल्या इर्शाळवाडीत अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि सारा महाराष्ट्र हादरून गेला. रायगड जिल्ह्यातल्या माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. त्या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतील 48 पैकी 17 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचं गंभीर नुकसान झालं असून उरलेली 10 घरं वाचली आहेत. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. इर्शाळवाडी गावातील अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. पावसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. स्थानिक नागरिक, NDRF, SDRF, TDRF यांच्या पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष मदत कार्य सुरू करण्यात आले. त्याशिवाय ट्रेकर्स ग्रुप, स्वयंसेवी संस्था देखील मदतीसाठी सरसावल्या. रायगडसह मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला काल पावसानं चांगलं झोडपून काढलं. त्यानंतर रायगड, ठाणे, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दुर्घटनेविषयीच्या अधिक बातम्या आणि अपडेट्स सकाळच्या संकेतस्थळावर वाचायला मिळतील. मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल. मणिपूरमध्ये 2 कुकी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून देशभरात खळबळ माजली आहे. समाज माध्यमांवर लोक व्यक्त होत आहेत. व्हिडिओ जरी जुलैमध्ये व्हायरल होत असेल तरी ही घटना 4 मे रोजी घडली असल्याचं
मणिपूर पोलिसांनी सांगितलं आहे. या व्हिडिओत एक 20 वर्षांची तर दुसरी 40 वर्षांची महिला आहे. या दोघी कुकी आदिवासी आहेत. कांगपोकपी जिल्ह्यातील त्यांच्या गावावर जेव्हा जमावाने हल्ला केला तेव्हा या महिला आपला जीव वाचवण्यासाठी आश्रयासाठी जवळच्या जंगलात शिरल्या. नंतर थाउबल पोलिसांनी या महिलांना वाचवलं आणि पोलीस ठाण्याकडे घेऊन निघाले. पण त्यांना रस्त्यातच जमावाने अडवलं आणि पोलिसांकडून या महिलांना ताब्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याचाच हा व्हिडिओ आहे. हे जेव्हा घडलं तेव्हा पोलीस स्टेशन अवघं 2 किलोमीटरवर होतं. पोलिसांनीच आपल्याला जमावाच्या ताब्यात दिल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. एका वृत्तपत्राला या महिलांनी ही माहिती दिली. शिवाय 4 मे रोजी घडलेल्या या घटनेचा FIR 18 मे रोजी म्हणजे तब्बल 14 दिवसांनी दाखल करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर साधारण महिनाभरानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मणिपूरला भेट दिली होती. तसेच राहुल गांधी यांचा दौराही येथे झाला होता. मात्र तरीही ही घटना बाहेर आली नाही किंवा त्यावर कारवाई झाली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण अशा अनेक घटना इथं घडल्या आहेत अशी धक्कादायक कबुली मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही कबुली दिली. सारा देश या घटनेमुळे ढवळून निघाला आहे. नीलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंना पाठिंबा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच त्या आता सभापती राहू शकत नाहीत अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता नीलम गोऱ्हेंच्या पदाला कुठलाही धोका नसल्याचा निर्णय तालिका सभापतींनी दिला आहे. पक्षांतराच्या बाबतीत घेतलेल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले तर ते अपात्र म्हणजेच निरर्ह ठरणार नाही. या पदाला तशी सूटही कायद्यात देण्यात आलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे. विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे या कायम राहणार आहेत. पक्षांतराबाबतची तरतूद किंवा नियम आढळून येत नाहीत. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संवैधानिक तरतुदीनुसार अधिकार अबाधित राहतील असा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला. आता ऐकूया वेगवान घडामोडी. ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन देताना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही अशी अट घातली आहे. गुरमीत राम रहीमची तुरुंगातून सुटका. पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर. बलात्कार आणि हत्येच्या आरोपांखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला काल चौथ्यांदा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. याआधी जानेवारी महिन्यातही तो 40 दिवसांसाठी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. त्याचप्रमाणे हरियाणातील पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला पॅरोल मंजूर झाला होता. या पॅरोल काळात त्याने आश्रमात आयोजित केलेल्या सत्संगामध्ये भाजपचे नेते सामील झाले होते. नागालँडमधील 7 आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा. अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीने चर्चा केल्यानंतर त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे नेतृत्व स्वीकारायचे ठरवले होते. या 7 जणांनी यापूर्वी तेथील भाजप सरकारला शरद पवारांच्या परवानगीनेच पाठिंबा जाहीर केला होता. बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात रिअल इस्टेट व्यवहारात भ्रष्टाचाराची तक्रार झाली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजला होता. यासंबंधी तपास करणाऱ्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाने युनियन बँक ऑफ इंडियाकडे कागदपत्रे मागितली असता शाखेच्या तळघरात पाणी साचल्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्या 2008 आणि 2012 या वर्षातील महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत असे बँकेने सांगितले.
आता बातमी चर्चेतली. मणिपूरवरून विरोधक आक्रमक. मणिपूर प्रकरणावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मणिपूरवर सरकार काहीच का बोलत नाही असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. काय म्हणाले आहेत खरगे, ऐकूया. मैंने भी नोटिस दिया है और पार्टियों ने भी दिया है और हमारे पार्टी के अनेक नेता भी नोटिस दी है और देखेंगे हमारे चेयरमैन साहब इसको उठाने देते या नहीं. हम ये चर्चा करना चाहते हैं क्योंकि कम से कम 80 दिन से ये घटना घट रही है. जब 80 दिन से घट रही है, इसके ऊपर प्रधानमंत्री चुपचाप है और वो फ्रांस, इजिप्ट, उधर इधर सब जगह जाके आए, यूरोपियन कंट्रीज का दौरा किए, लेकिन मणिपुर उनको याद नहीं है. और मणिपुर में जाके कम से कम एक मीटिंग करके लोगों को बुला के सांत्वन कर सकते थे. वहाँ पर रेप चल रहा है, महिलाओं को सड़क पे लाट के उनको मारपीट कर रहे हैं, उनके घर लूट रहे हैं और आज गैंग रेप हो रहा है. तो इसे सब चल रहा है तो मोदी साहब का इसको याद नहीं है. जब आपको समय 38 पार्टी को बुलाने का समय है, क्या एक घंटा अपने इतने बड़े आपके पास तो हेलीकॉप्टर्स है और आप सुरक्षित जाके सुरक्षित आ सकते हैं और राहुल जी के पास कोई व्यवस्था नहीं थी तो भी वो लोगों में जाकर मिले और उनसे बात किए. लेकिन आपके पास इतनी व्यवस्था रहते हुए भी सरकार का सब साधन आपके पास है तो आप क्यों नहीं जा रहे? आप चुनावी प्रचार में ही फिर रहे हैं. इस 80 दिन में भी उन्होंने बहुत से जगह अपने चुनावी प्रचार के भाषण करते फिरे. अरे चुनावी प्रचार चुनाव आने के बाद करो, लेकिन सरकारी पैसे पे चुनावी भाषण करते फिरते हो. लेकिन मणिपुर के जो इतना बड़ा दंगा हो रहा है, लूट हो रहा है, फसाद हो रहे हैं, महिलाओं की इज्जत जा रही है, घर डिस्ट्रॉय हो रहे, कार जल रहे हैं, सब कुछ हो रहा है, लेकिन प्रधानमंत्री अनदेखी कर रहे हैं. इसका मतलब यही है कि वो किसी ऐसे दुखद घटना में शरीक होकर लोगों को समाधान करना और उनका समस्या को सुलझाना नहीं चाहते. इसको क्योंकि वो खुद ही ये चाहते कि ऐसी अशांति रहे. अगर वो चाहते शांति रहे तो जरूर प्रधानमंत्री कोशिश करते थे. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजे कालच पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबद्दल बोलले आहेत. दोषींना क्षमा केली जाणार नाही असं ते म्हणाले आहेत. काय म्हणाले आहेत पंतप्रधान, ऐकूया. मेरा हृदय पीड़ा से भरा हुआ है, क्रोध से भरा हुआ है. मणिपुर की जो घटना सामने आई है, किसी भी सभ्य समाज के लिए ये शर्मसार करने वाली घटना है. पाप करने वाले, गुनाह करने वाले कितने हैं, कौन है, वो अपनी जगह पे है, लेकिन बेइज्जती पूरे देश की हो रही है. 140 करोड़ देशवासियों को शर्मसार होना पड़ रहा है. मैं सभी मुख्यमंत्रियों से आग्रह करता हूं कि वे अपने राज्य में कानून व्यवस्था को और मजबूत करें. खास करके हमारी माताओं बहनों की रक्षा के लिए कठोर से कठोर कदम उठाएं. घटना चाहे राजस्थान की हो, घटना चाहे छत्तीसगढ़ की हो, घटना चाहे मणिपुर की हो, इस देश में हिंदुस्तान के किसी भी कोने में, किसी भी की राज्य सरकार में राजनीतिक वाद विवाद से ऊपर उठ करके कानून व्यवस्था का महात्मा, नारी का सम्मान, और मैं देशवासियों को विश्वास दिलाना चाहता हूं, किसी भी गुनहगार को बख्शा नहीं जाएगा. कानून अपनी पूरी शक्ति से, पूरी सख्ती से एक के बाद एक कदम उठाएगा. मणिपुर की इन बेटियों के साथ जो हुआ है,
इसको कभी माफ नहीं किया जा सकता है। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. YouTubeवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.